सिग्नलला हे करा, सिग्नलला थांबवा. हा एक मिनिट दादा पाठी आहे दादा दादा एबीपी मागे पाठी आहे आणि खड्ड्यात उतरून मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. नमस्कार, ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो. जर आपण पाहिलं तर मनसे जे आहे ते आता आक्रमक झालेले आहे. घोडबंदर रोडवर जर आपण बघितलं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत. त्यामुळे आता कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले ठाणे, अशा प्रकारच्या घोषणाबाजी करत जे आहे त्यांनी थेट खड्ड्यांमध्ये बसून जे आहे आंदोलन केलेलं आहे. अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनात जे आहे ते आणून दिलेलं होतं, मात्र कोणत्याही प्रकारची काळजी जी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे आता मनसे जे आहे ठाण्यामध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी थेट खड्ड्यामध्ये बसून जे आहे हे निषेध आंदोलन जे आहे सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात केलेलं आहे. दादा पाठी आहे दादा थोडा यांना पाठी का नाही, हे दोघं पुढे आहेत ते. आपण जर बघितलं प्रामुख्याने ह्या संपूर्ण रस्त्यांवर जे आहे खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जर बघितलं तर वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते या घोडबंदर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता मनसे जे आहे ती आक्रमक झालेली आहे. त्यांनी थेट घोडबंदर येथील आनंद नगर येथील जर आपण बघितलं त्या खड्ड्यामध्ये जे आहे हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सौरभ पकड, सौरभ फोटो मारले ना वरनं एक मार. खाली घे खाली घे खाली घे मोबाईल हे पकड, हे पकड, छत्री पकड एक मिनिट. एक मिनिट घाई करू नका रे बाईक ना. नक्कीच जर आपण बघितलं तर गाणे खड्ड्यात गेले ठाणे अशा पद्धतीच्या घोषणा देत जे आहे ते आता संपूर्ण मनसे जे आहे ते आक्रमक झालेले आहे. घोडबंदर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. जर आपण बघितलं खड्ड्यातून चालत जे आहे अनोखं आंदोलन जे आहे ते केलेलं आहे. विकासाचे गाणे मारला ना कशाला गाता विकासाचे गाणे. आणि आयुक्त 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 आणि आयुक्त. मनसेचे शहराध्यक्ष आहेत रवींद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे सदरचं आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचं आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. खड्ड्यांचे ठाणे आयुक्त साहेब, तसेच जर आपण बघितलं तर स्मार्ट ठाणे आयुक्त साहेब, स्मार्ट ठाणे आयुक्त साहेब अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. मात्र जर बघितलं तर कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले ठाणे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत
त्या देऊन जे आहे मनसेने विकासाचे गाणे कशाला गाताय विकासाचे गाणे कशाला गाताय विकासाचे गाणे कशाला गाताय विकासाचे गाणे अरे आयुक्त मी करतो ना, तुम्ही घ्या ना साईडला तरी. साहेब थोडं पुढे या ना साहेब. हा ठीक आहे. 2 मिनिटं साहेब, खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केले, नागरिक त्रस्त झालेले आहेत. तुम्ही सगळेच पाहत आहे की तुमच्या सगळ्या चॅनलवरून आज कुठलाही चॅनल लावलं ते घोडबंदर रोड आहे. सगळीकडे ट्रॅफिकचा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे. असं असताना प्रशासन कुठे आहे? प्रशासन का झोपेचं जाऊन घेते? आज मगाशी आम्ही आल्यापासून बघतो 2 बाईकवाले त्या खड्ड्यात पडले. जे नागरिक छोट्या छोट्या गाड्या आहेत त्या पलटी होतात, लोकांचा ऍक्सिडेंट होतात, अपघात होतात मोठ्या प्रमाणात. मग याला जबाबदार कोण? आयुक्त साहेब काय करतात? एसीमध्ये बसलेत. त्यांचं आमचं त्यांना म्हणणं आहे, जरा इकडे लक्ष द्या, जरा बाहेर या आणि जरा इकडे ठाणेकरांचे काय हाल चाललेत ते बघा. नुसतं विकासाचं आपल्या तलावांचं शहर आहे ना, पण आता हे ठाणं खड्ड्यांचं शहर आहे असं घोषित करा, असं आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते या घोडबंदर परिसरामध्ये आपल्याला पडलेले पाहायला मिळते. खड्डे परत एकदा तुम्हाला मी दाखवतो. खड्डे जे आहेत ते घोडबंदर परिसरामध्ये पडलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती घोडबंदर परिसरामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता कुठेतरी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले ठाणे, अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येतात. आणि नक्कीच प्रशासन विरोधात असेल किंवा सरकारच्या विरोधात आता ठाण्यामध्ये जे आहे मनसे आक्रमक झालेलं चित्र आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतंय. नक्कीच बघू शकता संपूर्ण हा रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था जर बघितलं तर खड्ड्यांची पुन्हा रस्त्याची चाळण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात हे खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच त्यामुळे आता मनसे जे आहे ते आक्रमक झालेले आहे. नक्कीच येत्या काळात प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन जे आहे तत्काळ या रस्त्यांवरील खड्डे जे आहेत ते बुजून नक्कीच जर आपण बघितलं तर कसा ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल याकडे देखील लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आजच ठाण्याच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.